ठाकरेंचे खासदार संजय देशमुख दिल्लीमध्ये प्रतापराव जाधवांना भेटले होते। याआधी आष्टीकर देखील प्रतापराव जाधवांना भेटलेले होते। तर ज्याला जायचं आहे त्यांना खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आजचा दिवस माझा नाही पण उद्या नक्की माझा दिवस येणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय। बाळासाहेबांची शिवसेना जो सोडेल त्याला पश्चाताप होईल असं देखील ठाकरेंनी म्हटलेलं आहे। ज्याला जायचं आहे त्यांना खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। आजचा दिवस माझा नाही पण उद्या नक्की माझा दिवस असेल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। कार्यकर्त्यांना सांगतो सर्वांनी सहन करायला शिका असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, उद्धव ठाकरे काय म्हणाले? नक्कीच आपण पाहतोय की काल उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये खासदारांची बैठक झाली आणि बैठकीमध्ये काही खासदार ऑनलाईन त्यासोबतच काही खासदार प्रत्यक्षपणे उपस्थित होते। आज माझा नाही पण उद्या माझा नक्की आहे, तोपर्यंत काही सोसावे लागेल, सहन करावं लागेल अशा प्रकारचं मार्गदर्शन जे आहे उद्धव ठाकरे यांनी बैठकीमध्ये केलेलं आहे। जो बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेले आहेत त्यांना पश्चाताप होईल पण त्यावेळी वेळ गेलेली असेल अशा प्रकारचं देखील वक्तव्य त्या बैठकीत केलं। आणि 2022ला ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली त्यावेळेसचे देखील काही अनुभव जे आहेत ते उद्धव ठाकरे यांनी कालच्या बैठकीमध्ये बोलून दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे। पक्षात 4 वर्षाच्या पूर्वी जेव्हा फूट पडली त्यावेळी 40 आमदार फुटले, मी राज्याचा मुख्यमंत्री होतो, सर्वांना कळत होतं, मला देखील समजलं होतं, मात्र त्यावेळेस मला कुणकुण होती आणि त्यावेळेस मी देखील कोणाच्या फायली काढल्या नाहीत किंवा फायली तयार केल्या नाहीत अशा प्रकारचं देखील वक्तव्य जे आहे ते काल उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। त्यासोबतच जे जात होते त्यांना मी जोर जबरदस्तीने थांबवू शकत नव्हतो किंवा हात धरून थांबवण्यात काही त्याला अर्थ नव्हता अशा प्रकारचं देखील उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलेलं आहे। ज्या पद्धतीने खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत त्यासोबतच शक्यता वर्तवली जाते, त्याच्यावरती देखील उद्धव ठाकरे बोललेले आहेत। ज्याला जायचं आहे त्यांनी खुशाल जावं, त्याचं भलं व्हावं असंच मी म्हणेन अशा प्रकारचं देखील वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। काल मातोश्रीवरती बैठक पार पडली। या बैठकीला मुंबईतील 3 खासदार आणि नाशिकचे राजाभाऊ वाजे असे 4 खासदार उपस्थित होते। त्यानंतर 4 खासदार ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते आणि परभणीच्या खासदारांसोबत उद्धव ठाकरे यांनी फोनच्या माध्यमातून चर्चा केली होती। त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारचं मार्गदर्शन केल्याची सूत्रांची माहिती आहे। धन्यवाद निवृत्ती एकूणच माहितीबद्दल। तर ज्याला जायचं आहे त्यांना खुशाल जावं असं उद्धव ठाकरे यांनी कालच्या बैठकीमध्ये बोलल्याचं कळतंय।